नाशिक जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे 72 नगरसेवक निवडून आले। त्यातच सातपूर विभागात 20 पैकी 14 नगरसेवक सातपूर भागात निवडून आले। त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 11 मध्ये संपूर्ण पॅनल भारतीय जनता पक्षाचा निवडून आल्यामुळे सातपूर राजवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्व सातपूर ग्रामस्थांच्या वतीने तसेच काळे फाउंडेशनच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। दरम्यान यावेळी कार्यक्रमाची मान्यवरांच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन रमेश तात्या काळे यांनी, तसेच यावेळी काळू काका काळे, भिवानंद काळे, नाना वाणी, राजू सोनावणे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाची प्रस्तावना रवींद्र बाबूराव काळे यांनी केले, तर सूत्रसंचालन राहुल मोगल काळे यांनी केले। यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सत्कार मूर्ती सविताताई रवींद्र काळे, मानसी योगेश शौरे, सोनाली तुषार खंदुरे, नितीन बाळा निगळ, निवृत्ती अण्णा इंबोले यांचा सत्कार झाल्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन रवींद्र नाना काळे यांनी केले। या प्रसंगी रमेश तात्या काळे, मोगल तात्या काळे, आनंदा काळे, वसंत पंडित, शामराव काळे, विनोद काळे, राजू सोनवणे, भिवानंद काळे, रवींद्र बाबूराव काळे, काळू काका काळे, राजाभाऊ सिंग यांच्यासह सातपूर परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।
आपण सर्वांनी खरंतर मोठ्या प्रमाणात निधी आणून दोन्ही गावाच्या बरोबर असल्याबद्दल कोशिश विकास करू आणि तुमच्या सर्व जनतांच्या मानवाच्या खाली आम्ही काम करत आहोत. मी खरंतर बोलण्यासारखं बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु काही कारणास्तव मला निघायचं आहे. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यानंतर संबंधित व्यासपीठ उपस्थित सर्व कार्य फाउंडेशनचे सदस्य ग्रामसभा. खऱ्या अर्थाने आज या चारही नगरसेवकांना आपल्या आशीर्वादाने आपल्या मेहनतीने या ठिकाणी आपण निवडून दिलं आणि गावची एक ताकद दिली. आज ते प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं. मला सुद्धा आताशी संवाद साधायचा आहे. पत्रकारांनी जर म्हणलं थोडं मला म्हणलं होतं एवढी मोठी एमआयडीसी असताना आपल्या गावात बेरोजगार राहतोच कसा आम्हाला प्रश्न आहे की एवढी मोठी इंडस्ट्री जागा आपण दिल्या, जमिनी आपण दिल्या, पण तुमच्यासाठी भांडणार लोकप्रतिनिधी आजपर्यंत नव्हता जो पण आला तरी त्याचं स्वतःच्या घराला लागण्याचे काम केले. तसं आम्हाला यापुढे मी असेल, सोनालीताई असेल, मानसीताई, सविताई असेल, आम्हाला काही आमचं सगळं स्टेबल आहे. आम्हाला काही नगरसेवक कोण आमच्या घरं भरायचे नाही, पण या प्रभागातील जे बेरोजगार तरुण असतील, युवती असतील, लोक असतील, महिला असतील, आपण महिलांसाठी युवोद्योग सुरू करणार, युवकांसाठी रोजगार श्रेष्ठ मंडळ येतोय. पण प्रत्येकाची अपेक्षा असते नगरपालिकेला आलं पाहिजे. नगरपालिकेपेक्षाही जास्त संख्या आपल्या एमआयडीसीमध्ये आहे. आपण ज्याच्या प्रमाणात शिक्षण असेल त्याच्याप्रमाणे आपण या ठिकाणी जॉब अवेलेबल करून, नोकरी उपलब्ध करून आणि प्रामाणिकपणे या भागाच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून, गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आणि आपण जर बघितलं नानांनी स्वतः करून केलं की राजवाड्यामध्ये अण्णाभाऊ सावंत आणि दादासाहेब गायकवाड सभागृह नगरसेवक असताना त्यांनी सेवा केली या ठिकाणी दिली आहे. आपल्या गावचा पालखी मंदिर त्या ठिकाणी 2-3 कोटीचा निधी त्यांनी दिला. त्यानंतर आपलं ग्रामदैवत जर या ठिकाणी नगरसेवक असतील ताई आपला निधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी देऊ शकतात. आपण जर सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी 4 नगरसेवक निवडून दिले नानांनी या भागात सर्वात जास्त विकास कामं आम्ही 4ही जण तुमच्या सर्वांच्या साक्षीने करू आणि नक्कीच अनेक लोक इच्छुक होते, पण त्यांनी जेव्हा गावाची बघितली ते मुख्य प्रवाहात आले, काही लोक आले असतील, त्यांना लोकांनी मतदानातून दाखवून दिलं की गाव
मार्गदर्शन आम्हाला केले. आपण तर सातपूर गावची रत्नागिरीला जे वाटलं नाही सर्व काम माहिती लागलं. तसा नानांनी आम्हाला आशीर्वाद दिला. एका कुंभमेळा हा दिव्यमान आहे. साधू संतांची सेवा करतो. नानांनी तिथं जायला आम्ही माळगावचे आम्ही सेक्रेटरी त्यासाठी आयटम होतो सेक्रेटरी विशेषतः आमचे मोठे मंत्र आहे जे रिटायर महापालिकेचे इंजिनियर आहे आजपासून फुल टाइम आणि तुमच्या सोबत फुल टाइम राहण्यात येईल. तुम्हाला आमचं मार्गदर्शन करायला तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि भावाचे प्रश्न रेग्युलर करायचं असेल आता आम्ही केंद्रापासून महाराष्ट्रापासून नाशिक शहर महापालिकेत सत्तेत आहोत. याची कामं करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. फक्त आवाज आमच्या सोबत राहणार अशी अपेक्षा बाळगतो. आणि सांगितलं का गेली 30 वर्ष गावातील माणसाकडे अतिशय योग्यता स्वभाव करायला नाही सर्वांना धरून जाणार जसं बाळाने सांगितलं 30 वर्ष आपण नगरसेवकापासून वंचित होतो. काही बोलले लोक गावात यायचे आणि आजकाल दोन समाजात वाद लावून द्यायचे. तिकडे गेले का तुमच्या गाड्या भरल्या नाही, इकडे आले का ते लंचमध्ये घ्यायचे, त्यांचे काम करायचे. असं बिलकुल करायचं का या आपण शहरात येतात नाना सातपूर गावची कसं काय असेल या निवडणुकीच्या मार्गातून आम्ही दाखवून दिली. विशेषतः फक्त आमच्या परिवारातला सदस्य या निवडणुकीत प्रचारला होता. निकाल असेल, मजुरी असेल, शेवटी असेल, काळ असेल, ज्या या नवीन प्राचार्य दिले ती निकालची असेल, मजुरी असेल, काळाची असेल. एक पिढीच्या काळात हा लागू प्रत्येक कार्याचे लोकांना साथ लागायची. अशी एक मी माझ्या आयुष्यात कधी गेल्या 30 वर्षात बघितली नाही. मी सर्व या सर्वांचं कौतुक करेन आणि भविष्यात या गावात कोणत्याही